आणि आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओज पाहणार आहोत। सुरुवात करूयात। रस्त्याने चालताना रहदारी आणि कार चालकांमधील वाद बरेचदा होतात। यावेळी कुणाला कशाचा राग येईल आणि कोण काय करेल हे सांगता येत नाही। रस्त्याने चालणाऱ्याला एकाची कार चालकासोबत शाब्दिक चकमक झाली। त्यानंतर रागाच्या भरात त्याने कारवर दगड भिरकावला। कार चालकाने देखील याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी यू-टर्न केला आणि रहदाऱ्याला कारने उडवलं। Oh shit! Holy. लेकाला नदी किनारी फिरायला घेऊन गेलेल्या वडिलांना त्याचा व्हिडिओ शूट करणं महागात पडलंय। नदीत दगड फेकतानाचा व्हिडिओ शूट करत असताना मुलाचा नेम चुकला। दगड थेट मोबाईलच्या कॅमेऱ्यावरच आदळल्यामुळे दुःखी बाप्पाला चांगलाच भुर्दंड बसला। एका सायकल स्वाराचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। सायकल घेऊन एक लाकडाचा ओंडका असलेला जुगाडू पूल तो पार करतोय, पण पूल पार करताना थोडा पाय इकडचा तिकडे झाला आणि मग व्हायचं तेच झालं। यापुढे भाऊ कधी शॉर्टकट घेण्याच्या भानगडीत पडणार नाही अशा कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत। एका घरात फ्लोरिंगवर कार्पेट टाकण्याचं काम सुरू आहे, पण कार्पेटसाठी फ्लोअरवर टाकलेलं केमिकल सुकलं की नाही हे पाहण्यासाठी गेलेला मालक वेगळ्याच अडचणीत पडला। केमिकल चेक करताना त्याचे बूट केमिकलला चिटकले आणि यातून सुटका करताना त्याला बरीच कसरत करावी लागली। या कसरतीत त्याचे बूट परत तर मिळाले, पण मोजे मात्र शहीद झाले। हा व्हिडिओ पाहताना उंदीर गणपती बाप्पाची आरती करतोय असं वाटतं, पण उंदरांना घातलेलं औषध खाल्ल्यावर उंदरांची ही अशी अवस्था होते। विषारी औषध शरीरात भिनल्यावर उंदीर अशा प्रकारे दोन पायावर उभा राहतो। नेटिझन्सने या व्हायरल व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। मरताना देवाचा धावा असं काही जण म्हणतायत, तर काही मुक्या प्राण्यांना मारू नका अशाही कमेंट करतायत। आई ही आईच असते असं म्हणतात, आणि आता हेच पहा ना, एक महिला शेळ्यांच्या कळपात जाते आणि फोटो काढण्यासाठी ही महिला त्या कोकराला हातात उचलून घेते आणि त्याच वेळी शेळी चिडते आणि महिलेच्या अंगावर गुरगुरते। महिला पायानं शेळीला हुसकावून लावते। त्यावेळी चिडलेली शेळी या स्टायलिश आणि फोटोशूटसाठी आलेल्या महिलेला जोरदार धडक देते आणि उडवून लावते। नेटिझन्स म्हणतायत आईच लेकरांसाठी धावून येते। लहानपणी तुम्ही कावळ्याची गोष्ट ऐकली असेल। कावळा तहान लागल्यावर मडक्यात दगड टाकतो आणि मडक्यातील पाणी वर आल्यावर तहान भागवतो। ही गोष्ट काल्पनिक आहे असं सगळेच म्हणायचे, पण आता हा व्हिडिओ पहा। या कावळ्याला प्रचंड तहान लागली आहे आणि बाटलीतलं पाणी पिण्यासाठी त्याची चोच पोहोचत नाहीये, म्हणून तो कावळा जवळ असलेले दगड बाटलीत टाकताना दिसतोय। बाटलीतलं पाणी वर आल्यावर कावळा पाणी पिऊन शांत होतोय आणि तोपर्यंत त्याची दगड उचलून पाण्यात टाकण्याची ही धडपड पाहायला मिळते। आता हा व्हिडिओज पाहना, हल्ली सगळेच रील करण्यासाठी धडपडत असलेले दिसतात। ही महिला देखील एका बॅगेत व्हिडिओ शूट करते। बागेतल्या तळ्यातील दगडांवर उड्या मारताना तिला व्हिडिओ शूट करायचा आहे, पण उड्या मारताना तिचा तोल जातो आणि ती जोरदार आपटताना दिसते। महिलेच्या फजितीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतोय।
Oh no. Oh no. मगरीसारखा पोशाख घालून एक व्यक्ती मगरीच्या बाजूला बसलेला इथे दिसून येतोय. फ्लोरिडामध्ये मगरी दिसणं काही नवं नाही, पण हा व्यक्ती या मगरीला इतक्या जवळून हाताळण्याचा स्टंट करतोय. अमेरिकेतील रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये एका रेसलरला प्रेक्षकांनाच धुतलं. त्याचं झालं असं की हा रेसलर रिंगमध्ये एंट्री घेण्याआधी एका लहानगीकडे टाळी मागतो. मुलगी टाळी देत असताना रेसलरनं हात मागे घेतला. त्यामुळे ती नाराज झाल्याचं पाहून तिच्या वडिलांचा पारा चढला. त्यांनी थेट या 90 किलोच्या पैलवानाला चोप दिलाय. असं म्हणतात की जे सगळ्यात धोकादायक ठिकाण असतं तेच कधी कधी जास्त सुरक्षित असतं. याचा प्रत्यय या व्हिडिओ पाहून येईलच, कारण उंदीर बोक्यापासून वाचण्यासाठी जीवाच्या आकांतानं पळताना दिसतोय आणि नंतर तो असं काही ठिकाण लपण्यासाठी निवडतो की तुम्ही देखील थक्क व्हाल. खरं तर बोक्याच्या पायात उभं राहणं देखील धोकादायक आहे, पण बोक्याचं तिथे लक्ष जाणार नाही याची खात्री उंदराला दिसते. This is a perfect example of the most dangerous place is the safest place. Patience is waning. Is this entertaining? This is a perfect example of the most dangerous place is the safest place. Patience is waning. Is this entertaining? आई ही आईच असते, मग ती कुणाचीही असो. आता ही आईच पहा ना, हॉटेलात आली आहे. पुढ्यात आयतं ताट आहे, पण स्वतः खाण्याआधी ती आपल्या पिल्लांना भरवते. पिल्लं देखील घरट्यात असल्याप्रमाणे आईच्या पुढे चोच उघडून उभी राहिली आहे. जोपर्यंत पिल्लांचं खाऊन होत नाही तोपर्यंत ती एकही घास घेत नाहीये. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मिस वर्ल्डला हरवणारी सुंदरता असं नेटिझन्स म्हणतायत. आता ते असं का म्हणत असावेत असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. त्याचं कारण आहे, या महिला नसून हे पुरुष आहेत. हो, आश्चर्य वाटलं ना? पण हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. केरळमधील कोटम कुलंगारा येथील चमाया विल्कच्या देवी मंदिरात एक उत्सव साजरा केला जातो, जिथे पुरुष सुंदर स्त्रियांच्या वेशात येतात. इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत हे पुरुष करतात असं म्हटलं जातं, आणि या सुंदर स्त्रिया प्रत्यक्षात पुरुष आहेत यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. कोणाचा राग आलाय? हल्ली ऐतिहासिक चित्रपटांची जणू मालिकाच आली आहे, मग? आणि त्यामुळे लहान मुलांना इतिहास अधिक जवळून कळू लागलाय. लहान मुलं त्यांच्या समजेनुसार चित्रपटाचं विश्लेषण करताना दिसतात. आता हेच पहा ना, या व्हिडिओतील मुलगी चक्क तोफ आणावीच लागेल, तीही सजन खानला मारायला असं म्हणताना दिसते. ती मुलगी काय म्हणते हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणावीच लागेल. काय तोफ? त्याशिवाय तो काय सरीजा खान काही म्हणणार नाही. तोफ आणायची आणि सर्जा खानला मारायचं. कसं बसं करून तर आपल्याला त्याला मारावंच लागेल, नाहीतर काही उपयोग नाही.
सर्जकांना खूप डेंजर आहे ना, त्यामुळे ना आता सर्जकांना मारावंच लागेल. त्याशिवाय तो ना शिवाजी महाराजांना पण मारू शकतो. सर्जकांना किती रस्त्यावरून जाताना कर्कश हॉर्न वाजवणाऱ्यांचा संताप येतो. ध्वनी प्रदूषण नको म्हणून काही ठिकाणी ही घोषित देखील केलेली आहे. आता हा व्हिडिओ पहा. या संतापलेल्या नागरिकांनी कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला चांगलाच प्रसाद दिला. त्यात स्पेशल सत्कार केलाय. हॉर्नच्या समोर त्याला उभं करून हॉर्न वाजवून दाखवलाय आणि इतरांना अशा हॉर्नचा किती त्रास होतो याची जाणीव करून दिली. ये क्या देगा हार देगा हार टाका ना हार टाका. लहान मुलं हुंकारे देतात तेव्हा त्यांचे आई वडील त्यांच्या हुंकारात शब्द शोधतात. आता हा व्हिडिओच पहा ना. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि नेटिझन्स या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतायत. त्याच्या आईनं हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन दिले की आमचं तान्हं बाळ म्हणतंय हे गर्ल आय लव्ह यू. हा व्हिडिओ जास्त वेळा पाहायला गेलाय. समुद्राच्या आत अंड फोडलं तर ते कसं दिसेल अनेकांनाही उत्सुकता असते. तशीच या माणसालाही आहे आणि त्यानं चक्क समुद्राच्या तळाशी जाऊन अंड फोडलं आणि त्यातील बलक एखाद्या माशाप्रमाणे पाण्यात तरंगताना दिसलं. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि अजून पाहूयात आणखी व्हायरल व्हिडिओ. आता हा व्हिडिओ दक्षिण भारतातला आहे. इथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या एका व्यक्तीनं आपल्या शाळेतील शिक्षिकेची भेट घेतली आणि जिल्हाधिकारीपदी निवड झाल्यावर आपल्या शिक्षकाकडून पुन्हा एकदा हातावरती छडी मागितली. व्हिडिओमध्ये शिक्षिकेला हातावरती छडी मारायला संकोच वाटतोय, पण हा विद्यार्थी मात्र छडी मारून घ्यायला खूप उत्सुक आहे. कदाचित त्याला वाटत असेल की या छडीमुळेच तो आज कलेक्टर आहे आणि जिल्हाधिकारी होऊन सुद्धा ही व्यक्ती आपली दाक्षिणात्य परंपरा देखील विसरलेला नाहीये. पारंपरिक पेहरावात ते दिसून येत आहेत. परदेशात स्ट्रीट डान्स फेमस आहेत आणि नागरिकही यामध्ये उत्स्फूर्त सहभागी होत असतात. असाच हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र या व्हिडिओतील मुख्य आकर्षण आहे ती आजी आणि ही आजी जमलेल्या सगळ्या नागरिकांपेक्षा जास्त एनर्जीनं डान्स करताना दिसते. पण तिच्या हुक डान्स स्टेप्स तर लाजवाब आहेत आणि हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स विचारतायत की एवढी ऊर्जा येते कुठून. आणि एक सविस्तर बातमी पाहूयात. नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. पंढरपूरच्या वेळापूर येथे